श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. बुद्ध पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत असतात आणि ग्रहांच्या हालचालीतही बदल दिसत असतात. चला तर मग बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेले बदल, चंद्रगोचराची वेळ आणि त्याचा परिणाम काही राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. बुद्ध पौर्णिमेपासून चंद्रगोचर कोणत्या वेळी झालेला आहे ते पाहूयात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रह स्वाती नक्षत्रात गेलेला आहे. हा गोचर पहाटे 2:16 झालेला आहे. आता 2 मे 2026 रोजी सकाळी 4:35 पर्यंत चंद्र स्वाती नक्षत्रातच राहणार आहे. याआधी चंद्र चित्रा नक्षत्रात होता. पहिली रास आहे सिंह. जीवनात सकारात्मक बदल होतील, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आरोग्याकडे जास्त लक्ष द्याल आणि काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरणातही चांगला बदल दिसेल. यानंतरची रास आहे तूळ. गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमध्ये चाललेल्या अडचणी कमी होतील. तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल आणि पद वाढू शकते. पैशांची सोय होऊन कर्ज फेडता येईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. पुढची रास आहे वृश्चिक. पैसा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. जर अजून लग्न ठरले नसेल तर तुमच्या मनासारखा जोडीदार मिळू शकतो. आरोग्यही बहुतेक वेळा चांगले राहील. पुढची रास आहे कुंभ. ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे ते आपल्या जोडीदार आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. कर्ज फेडण्यात यश मिळेल. तसेच प्रवासासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. पुढची रास आहे मिथुन. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. निरर्थक चकाट्या पिटण्यापेक्षा बुद्धीला आव्हान देणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित व्हाल. विद्यार्थी वर्गाला बुध, गुरु आणि शुक्राचे पाठबळ उत्तम मिळेल. नव्या कल्पना विकसित कराल. सर्जनशीलतेला बढावा आणि प्रोत्साहन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपेक्षित सहाय्य मिळाले नाही तरी खट्टू होऊ नका. विवाहोत्सुक मुलं आपल्या जोडीदाराची निवड करतील. विवाह जुळतील. कौटुंबिक प्रश्न अतिशय हुशारीने सोडवाल. जमिनीचे व्यवहार लांबणीवर जातील. कोर्ट कचेरीच्या कामात हितशत्रू खो घालतील. मनस्ताप वाढेल. 17 मे पासून सुरू होणारा अधिक महिना नवे अनुभव घेऊन येईल. प्रवासाचा उत्साह कायम राहील. गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर बारीक लक्ष ठेवून असतील. लाभ आणि तोटा यांचा समन्वय साधाल. पुढची रास आहे कर्क. चंद्राची रास कर्क आहे, त्यामुळे चंद्राची कोमलता, हळुवारपणा, भावुकपणा कर्क राशीच्या लोकांमध्ये असतो. आपल्यातील कलात्मकता आणि सर्जनशीलता दाखवण्याजोगी असते. कोणालाही मदत करायला आपण सदैव तयार असता. एकटं राहण्यापेक्षा आपण समूहासोबत राहणे पसंत करता. कधी उत्साह तर कधी मरगळ अशी. बुद्ध पौर्णिमेपासून आत्मविश्वास अधिक बळकट करील. विचारांमध्ये स्थैर्य येईल. कामे पुढे सरकतील. 17 मे पासून अधिक महिना सुरू होत आहे. विद्यार्थी आपल्या मनाजोगता अभ्यासक्रम निवडतील. उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करताना विशेष मेहनत घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने उचललेले नवे पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे पडेल. मित्रांच्या मदतीला तोड नाही याची पुन्हा एकदा प्रचिती येईल. ध्यानात असू द्या.
कोणालाही आपल्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला देऊ नका. उघड्या डोळ्यांनी गुंतवणूक करा. भूलथापांना बळी पडू नका. विवाहित दाम्पत्य कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.